ठाणे जिल्हा हा शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा बालेकिल्ला मानला जातो। शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर पहिली सत्ता शिवसेनेला ठाणे नगरपालिकेतच मिळाली होती। तेव्हापासूनच ठाणे आणि शिवसेना असं अतूट नातं आहे। तोच ठाण्याचा बालेकिल्ला आधी आनंद दिघे आणि आता नंतर एकनाथ शिंदेंनी कायम ठेवलाय। मात्र त्याच ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलाय। शिवसेना महिला आघाडी संघटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याचं राजीनामा देत असल्याचं कारण मीनाक्षी शिंदे यांनी म्हटलंय। मात्र यामागे मोठं राजकारण असल्याची देखील चर्चा आहे। ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने तो शिवसेनेसाठी आणि एकनाथ शिंदेसाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। मीनाक्षी शिंदे या ठाणे महानगरपालिकेत 3 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत। 2017 ते 2019 या काळात त्या महापालिकेच्या महापौर म्हणूनही निवडून आल्या होत्या। ठाण्यात शिवसेनेचा महत्त्वाचा महिला चेहरा त्या आहेत। महिलांचं संघटन बांधण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते। त्याच मीनाक्षी शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं घर असलेल्या ठाण्यातच म्हणजेच घरातच सगळं काही ठीक नसल्याचं बोललं जातंय। मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलंय की मी सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे याद्वारे माझ्याकडे असलेल्या ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटक या पदाचा राजीनामा सादर करत आहे। आजवर पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पक्षाची आणि सर्व वरिष्ठ नेत्यांची ऋणी आहे। वैयक्तिक कारणास्तव किंवा सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मी या पदावर काम करण्यास असमर्थ असून मी माझ्या पदाचा त्याग करत आहे असं त्यांनी म्हटलंय। या राजीनाम्यामागे त्यांच्या निकटवर्तीयाची शाखा प्रमुख पदावरून केलेली हकलपट्टी हे कारण असल्याचंही बोललं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक भूषण भोईट यांना पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी शिवसैनिक आणि शाखा प्रमुखाने आंदोलन केलं होतं। मात्र त्याच आंदोलनकर्त्या शाखा प्रमुखावर पक्षशिस्त भंगाचा ठपका ठेवून पदावरून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली। या निलंबित शाखा प्रमुखाचं नाव विक्रांत वायचळ असून ते मनोरमा नगरातील निर्मल आनंद नगर शाखेचे प्रमुख होते। हे वायचळ मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यामुळे वायचळ यांच्यावर कारवाई केल्यानंतरच मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे। गेल्या महानगरपालिका निवडणुकीत म्हणजेच 2017 मध्ये ठाण्यात शिवसेनेने 131 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या। त्यावेळी मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती। शिवसेनेत फूट पडल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली। त्या शिंदे यांच्या निकटवर्तीय देखील मानल्या जातात। मात्र या कारवाईनंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे आणि ठाण्यात शिंदेंना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। शिवाय ठाण्यातील शिवसेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न सुरू आहेत। भाजपसोबत महायुतीतून लढण्याची तयारी देखील सुरू आहे। त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने ठाण्यात शिंदेंसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं चित्र आहे। अशातच जर शिंदेंच्या या नाराज नेत्यांना ठाकरेंनी गळाला लावलं तर ही मोठी संधी ठाण्यात ठाकरेंसाठी ठरू शकते असंही बोललं जाते। त्यामुळे आता शिंदे ही नाराजी दूर करतात की ठाकरे ही संधी हेरतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच ठाण्यातल्या या घडामोडी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।